नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी आहोत. खरं तर शिवसेनेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे तब्बल 40 वर्षापासून काम करणारे शिवाजीराव चौथे हे सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. अजितदादांच्या पक्षामध्ये ते जात आहेत. नेमकी काय कारणं आहेत त्यांच्या या भूमिकेवरती, कार्यकर्त्यांची मतं नेमकी काय आहेत, थेट जाणून घेणार आहोत. त्यांचे जे कनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत. खरं तर शिवाजीराव चौथे जे आहेत ते अंबड घनसावंगी या मतदारसंघातून आमदार देखील राहिलेले आहेत. मात्र आता ते या राष्ट्रवादी पक्षामध्ये जातात. नेमकी कार्यकर्त्यांची काय भावना आहेत जाणून घेऊयात. दादा, सर्वप्रथम नाव सांगा. मी अर्जुन दामोदर शेडगे, किसान सेना तालुका अध्यक्ष अंबड. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते, ते अचानक आता या ठिकाणी अजितदादांसोबत जातात. काय भावना आहेत कार्यकर्त्यांची? या ठिकाणी सांगू इच्छितो की आतापर्यंत जालना जिल्ह्याचे एकमेव नेता असेल तर तो माझे आमदार शिवाजीराव चौथे साहेब आहेत. खूप काम करण्याची, संघटना बांधण्याची इच्छा आहे. खूप मेहनती माणूस अतिशय. सर्वात तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जालना जिल्ह्यात जी काही शिवसेना तयार केली असेल गल्लोगल्ली, ते माझे आमदार शिवाजीराव चौथे आहेत. परंतु काही ठिकाणी त्याला काही न्याय मिळाला नसेल, काही नाराजी असेल, त्यामुळं ते बाहेर पडलेत. आज ते बाहेर पडलेत, त्यांच्यासोबत तुम्ही देखील बाहेर पडलात. नेमकी काय कारण आहे? या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आतापर्यंत 30-35 वर्षापासून आम्ही शिवाजीरावांच्या बरोबर आहेत, आताही त्यांच्या बरोबर आहेत. या ठिकाणी संपूर्ण अंबड घनसावंगी तालुक्यातील पूर्ण शिवसैनिक आजही चौथे साहेबांच्या पाठीशी उभा आहेत. नक्कीच. जालन्यामध्ये खरं तर अंबड घनसावंगी हा तालुका असेल, यामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना वाढवण्याचं काम चौथे साहेबांनी केलेलं होतं. आज ते राष्ट्रवादीमध्ये जात आहेत. काय भावना आहेत? सर्वप्रथम तर नाव सांगा. दादासाहेब नामदेव कदम, शिवसेना माजी तालुका प्रमुख अंबड. बरं. चौथे साहेब म्हणजे एक गोरगरिबाचे दैवत होतं आणि सर्वांना घेऊन चालणारे, आणि त्यांना सर्वांना घेऊन चालण्यासाठी पाठीमाग काहीतरी सत्तेचा आधार पाहिजे. वर पुढंच काही नसल्यामुळं त्यांना आज हा निर्णय घेणं गरज पडली. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याचे खूप हाल व्हायला लागले होते आणि सर्वांच्या आग्रहास्तव ते ह्या राष्ट्रवादीमध्ये चाललेत असं मला काही हरकत नाही. वाटतं आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रभाव पडेल या पक्षप्रवेशात? हो, पडणारच आहे. 100% पक्षप्रवेशाचा हे प्रभाव पडण आणि बऱ्याच जागा निवडून येतील राष्ट्रवादीच्या. आपण देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आता पक्षप्रवेश करतायत. हो, काय भावना आहे? का शिवसेना सोडावीशी वाटली आपल्याला? ते साहेबांनी सोडली, आम्ही त्यांच्या पाठीमागे एकनिष्ठ आहोत आम्ही सर्व शिवसैनिक, आणि त्यांनी सोडली म्हणजे आम्ही सोडली असं वाटतंय तुम्हाला त्यांचा हा निर्णय बरोबर आहे? आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या जे काही प्रश्न आहेत त्याला न्याय देऊ शकतील ते, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत चाललो. नक्कीच. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर अंबड घनसावंगी या तालुक्यामध्ये शेताच्या बांधापर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते तयार करण्याचं आणि शिवसेना पोहोचवण्याचं काम चौथे साहेबांनी केलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला, त्यांनी काय कारण असेल की शिवसेना सोडली? माझं नाव श्रीमंत तुकाराम खटके, शिवसेना तालुका प्रमुख अंबड. शिवाजीरावनी आम्ही 88 पासून शिवाजीराव बरोबर आहे. शिवसेनेची नाल त्याने जोडली, जिल्ह्यामध्ये शिवसेना उभा केली आणि मराठवाड्यातले नाही म्हणतात महाराष्ट्रातले सर्वात जास्त दिवस जिल्हा प्रमुख राहणारे शिवाजीराव चौथे आहेत. पण मध्यंतरी आम्हाला फक्त काय 95ची सत्ता, 4.5 वर्ष सत्ता भेटली. त्याच्यानंतर काय शिवाजीरावला काही मिळालं नाही. त्याच्यामुळे नाविलाजाने त्यांनी लोकांचा निर्णय, चला शिवसेनेच्याला त्यांनी त्या शिवसेनेची म्हणून सांभाळत कौटुंबिक माणसं आपल्या आहेत ह्या हिशोबाने त्यांनी प्रेम केलं आमच्यावर. जिथं आमचा विठ्ठल तिथं आम्ही. बरं, एकनिष्ठतेचा शिवसेनेचा नेहमीच अजेंडा राहिला. अशा वेळी गेल्या वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून बाहेर पडले होते, त्यावेळी मग शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना साथ का नाही दिली? आज अजितदादांसोबत का जात नाही? पण त्यावेळेस असं वाटलंच नाही ना असं होईल. अजितदादा बरोबर जाणं निर्णय योग्य वाटला आम्हाला. त्याच्यामुळे म्हणलं ते त्यावेळेस परिस्थिती तशी होती. आता काळामध्ये विकास कामं तुमच्या तालुक्यामध्ये होते. अजितदादाच्या रूपाने चांगला चेहरा त्यांना भेटला ना, आम्हाला चांगले नेते भेटलेत. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आता तालुक्यातले जवळजवळ बरेचसे शिवसैनिक हे शिवाजीराव बरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. नक्कीच. आपलं नाव सांगा. जनार्दन लक्ष्मण राठोड. वाटतंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरती प्रभाव पाडणारा हा पक्ष प्रवेश असेल? हे तुम्हाला सांगतोय नक्कीच. शिवाजीराव चौथे म्हणजेच आम्ही जनता. शिवाजीरावने इतके कामं केलेत की आतापर्यंत कोणत्या आमदारांनी तर ते कामं केलं नाही. आपलं गाव एकदम पांदन रस्ता होता, पण आपलं 4 किलोमीटर रोड
अगदी डांबरीकरण करून दिलंय, तर असा नेता कधी भेटावा. बळजबरीने आम्ही इतके दिवस कसे काढले आम्हालाच माहिती आहे. पण आज जर शिवाजीराव चौथे पक्ष बदलाले तर ते फार आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या पक्षामध्ये मात्र आम्हाला लिफ्ट जरूर मिळेल. आणि अशी भावना की जिथं शिवाजीराव चौथे तिथं बंजारा समाज, बर त्यात काही वाद नाही. बरं, बंजारा समाजाचं आता आपण जर बघितलं तर एसटी मधून आरक्षणासाठी मोर्चा सुरू आहेत. ते 90 पासून आहे, 90 पासून मोर्चा चालू आहे. ते काही शक्य होत नाही. आम्ही मोर्चे काढू थकलोय, पण काही शक्य होत तर नाही. आता सत्तेत जात आहे तर वाटतंय की एक ताकद लावू शकतील आपले नेते. सत्तेत ताकद ते आरक्षणची नाही, आपल्याला समाजाच्या विकासाची जर ताकद दिली तर लय शिवाजी चौथेचे आमच्यावर फार उपकार झालेत, फार मोठे उपकार आहे. आणि आतापर्यंत ते चौथे साहेबांनी लय उपकार केले आमच्यावर जितका उपकार केला ते कोणावरच उपकार झाला नाही. काय झालं सर, 95 मध्ये शिवाजीराव आमदार झालते, महाराष्ट्राचे एजेचे चेअरमन झालते. त्यावेळेस त्यांनी गोदा पट्ट्यातला 450 किलोमीटर डांबरीकरण करणारा मराठवाड्यातला पहिला आमदार शिवाजीराव होते. परिस्थिती आणि आज त्या रोडला तुम्ही पहा, अजून कुठं टोपलं पाडलेलं नाही. बरोबर आहे की नाही? मराठवाड्यातला पहिला आमदार आहे. काय आता शिवसेनेचं काय चुकलं काही नाही, याच्याकडे लक्ष न देता कुठे तरी अन्याय झाला त्यावेळेस साहेबांनी निर्णय घेतला. आणि साहेबाच्या निर्णयाला आम्ही सारा समर्थन देतो. बरं, वाटतंय तुम्हाला की गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर बघितलं तर 2 ते 3 वर्षांपासून सातत्यानं उबाटा गट जो असेल त्याच्यातून अनेक नेते बाहेर पडतात की कुठेतरी पक्षश्रेष्ठीवरती ही मंडळी नाराज आहे किंवा काहीतरी ही जिम्मेदारी पक्षश्रेष्ठीची आहे ना. जे लोक बसलेत ना, ही त्यांची जिम्मेदारी आहे ना. लोक काय फुटतात, का चाललात, आपला सोडून का चाललात. आता शिवाजीराव चौथेचे साहेबापासून समजा किती 83 पासून शिवसेनेमध्ये येते, आता का सोडून चालले. काहीतरी अन्याय झाला त्यावेळेस त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी धरली. तर नमस्कार, मी कल्याण भुतेकर. 11/5/1986 ला शाखा ओपन केली माझी. तेव्हापासून आजपर्यंत मी चौथे साहेबासोबत. चौथे साहेबाचा 4.5 वर्ष आमदारकीचा काळ. आम्ही पांडुरंगावर नाराज नाही, पण पांडुरंगाच्या बाजूची जी युनिट आहे याच्यावर खूप नाराज. कारण जर ज्या पक्षामध्ये स्वतःला किंमतच नाही तुली, जर तुम्हाला विचारितच नाही तुमच्या घरात कोणी, तर मग तिथं राहून काही फायदा नाही. हा मूळ मुद्दा. साहेबांनी विकास कामे आम्ही कुटुंबासारखे जपतेत ते आम्हाला. 25 वर्ष झालेत आज, काही सत्ता नाही काय नाही, तरी ते आम्हाला एवढे जपतेत की बाबा 8 दिवसाला तू काय चाललंय काय नाही हे कोण जपणार आहे. इतका कुटुंबवत्सल माणूस नाही भेटणार. आणि त्याच्यामुळे आम्ही सरळ डिसिजन घेतले की नाही साहेब तुम्ही जिकडे जाता तिकडे, कारण खरा आमचा पांडुरंगच आहे. हा मूळ मुद्दा आहे. राहिला शिवसेनेचा प्रश्न, तर शिवसेनेत साहेबांनी जे 4.5 वर्षात काम केलं, 450 किलोमीटर डांबरीकरण, 1000 विहिरी, MREची कोण ठेकेदार हे सुद्धा साहेबाला माहित नाही. आज बी ते लोक जिवंत आहे त्याच्यामुळं. आणि साहेबाचं जर साहेबांनी शिवसेनेच्या सगळ्या वरिष्ठाला सुद्धा कळवलं की बाबा हे असं आहे, कमीत कमी जिल्ह्याची जिम्मेदारी. एवढा मोठा दिघे साहेबांनंतर जास्त वेळ राहिलेला माणूस फक्त आमदार शिवाजी चौथेच, जिल्हा प्रमुख म्हणून. सगळी आज पक्षांतर करण्याची वेळ का आली? पक्षांतर वरिष्ठ पातळीवरचे उद्धव साहेब सोडता बाकीचे लोक कतही लक्ष देत नाहीत. ज्याच्या हातात पडन तोच घेऊन पडायला मीच नेता. उद्धव साहेबाच्या कानावर या समस्याच जात नाहीत. माझं मत याचं सरळ. त्याच्यामुळे एवढ्याले लोक बाहेर पडायला लागले. त्याच्यामुळे उबाटा गट म्हणजे जवळजवळ हे झालं. आमच्यावर बी 40 वर्ष ज्या पक्षात काम केलं त्याची काय साधं वाटत असेल का आम्हाला सुद्धा जाताना? खूप वाईट गोष्ट आहे नी. मला एक सांगा की शिवाजीराव चौथे जर आता पक्षप्रवेश इकडे राष्ट्रवादीमध्ये करतात, नेमकी स्थानिक राजकारण, स्थानिक पातळीवरील राजकारण जबाबदार आहे की पक्षश्रेष्ठींचं जे काही आहे? पक्षश्रेष्ठी हा सगळ्यात प्रमुख हे आहे. स्थानिक राजकारणाचा काही संबंध नाही. साहेबाला पहिल्यापासून माहिती आहे की कशी बांधायची. कारण एक शाखा कशी बांधली, सायकलवर जाऊन, पायी इमर्जन्सी जाऊन, ज्या गावाला रस्ते नाही तिथं पायी ट्रॅक्टरवर जसं जाईन तसं शाखा ओपन केल्या साहेबांनी. एक कार्यकर्ता जोडा. आज बी अगदी तळणी सर्कलचा कान्या कोपऱ्यातला एक विभाग प्रमुख असू द्या, शाखा प्रमुख असले, त्याचं नाव मुखोद्गत असणारा माणूस एकमेव जिल्ह्यामध्ये जर कोणी असेल तर शिवाजीच होते. आणि दुर्दैवाने त्याला विचारित नाही कोणी. पक्षश्रेष्ठीनं जर विचारलं असतं, काहीच नाही ना, सत्ता नाही. आम्ही सत्तेसाठी हापलेलोच नाही. आज दादा संघ चाललो म्हणजे कुठंतरी एक भविष्यात मुख्यमंत्री होण्याचा चेहरा वाटतं तुम्हाला की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उबाटा गटाला एक मोठा खिंडारा पडू शकते? 100% याच्यात काहीच शंका घ्यायची नाही. माणूसच नाही कोण करणार आहे. शेवटी जे काम करणारे माणसं सोबत जर चालले तर तुम्हाला तुमचं कोण काम करणार आहे?
की आगामी काळामध्ये किती लोक निवडून येतील आपले चांगली परिस्थिती राहील आंबड घनसावंगीमध्ये, एक नंबर मध्ये राहील राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार गट चांगला राहील, एक नंबर. सध्या कोणते चेहरे आहेत तुमच्या नजरेसमोर की या लोकांपाठीमागे चांगली तिथलं एक संख्याबळ आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमधले चांगली कार्यकर्त्याची टीमच चांगली आहे या मतदारसंघात मुळातच बेसिकली, कारण दोन टोपेंचं आगामी काळामध्ये आव्हान असू शकतं तुमच्यासमोर? असू शकतं, पण दादा काय न ते काय भविष्यात ते एक होऊ शकतात, काही सांगता येणार नाही. आजच्या घडीला कसं म्हणत असं आम्ही तरी नवीनच आज प्रवेश करतोय, त्याच्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करणं योग्य नाही होणार ना. नक्कीच. काय कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे सध्या? कार्यकर्ते 100% साहेबासोबत येणार. बरं. अगदी तळागाळातले कार्यकर्ते सुद्धा 100% जे चोते साहेबाला शिवसेनेला मानणारे, कारण जिथं तुम्हाला स्कोपच नाही राहिला, तुम्हाला कोणी विचारायलाच तयार नाही, तिथं काय राहून त्या घरात राहून फायदा होईल. नक्कीच. आपल्यासोबत आणखीन काही कार्यकर्ते आहेत. काय वाटतंय जो आपलं शिवाजीराव चौते साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य वाटतोय? आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत. माझं नाव प्रल्हाद विठ्ठल जाधव, माजी पंचायत समिती सदस्य. 1994 पासून मी त्यांच्या संघ आहे. त्यांनी जे निर्णय घेतला, आज कमीत कमी त्यांच्या काळामध्ये एवढे कामं झालेले, भरपूर कामं घनसावंगी आणि अंबड या दोन्ही मतदारसंघ आहे आम्हाला. दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचे कामं केले. त्यांच्या काळामध्ये कमीत कमी पाण्याच्या टाक्या झाल्या, विहिरी झाल्या, रोड रस्ते झाले, सगळ्या कामं चांगली केली. आणि त्याचं काय झालं, 10 वर्ष झाली त्या पदावर आहे ते संपर्क प्रमुख. कोणा विचारित नाही, काही नाही, पक्षाचं कोणी बोलत नाही त्यांना, काही नाही. म्हणून त्यांनी काय केलं, चांगला निर्णय घेतला. आजी दादाच्या याच्यात गेल्यानंतर विकासाची बाजू चांगली घडण असे याच्यावर सगळे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या संघ कमीत कमी भरपूर असे कार्यकर्ते, त्यांच्या जीवाभावातले कार्यकर्ते, त्यांनी बी आम्हाला मिटिंगला सांभाळलं. पक्ष नाही केलं तर त्यांनी आम्हाला सांभाळून आमच्या प्रश्न शासनाचे असन, वैयक्तिक असेल, कुटुंबाचे असतील, सगळ्याला सांभाळूनच ते आजपर्यंत चालले. वाटतंय कुठंतरी उभाटा गटातील जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडनं कार्यकर्ते सांभाळणं त्यांना अवघड जातं? आता हे आपलं सांगता येत नाही. जेवढे त्यांच्या मागचे कार्यकर्ते, साहेबामागचे, शिवाजीराव चौधरी साहेबांमागचे, यांचे कार्यकर्ते त्यांनी जे ठाम त्याच्या निर्णयापुरते ठेवलेले. आज त्यांच्या आज कमीत कमी सोसायटी असते, आज येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असते, भरपूर त्यांच्या नेतृत्वाखाली भरपूर नगरसेवक होणार, जिल्हा परिषद मेंबर होणार, पंचायत समिती सदस्य होणार, खरेदी संघात लोक जाणार. इतका विश्वास का आहे तुम्हाला? त्यांचे जीवाभावातले कार्यकर्ते आजपर्यंत त्यांनी टिकून ठेवलेले शिवसेनेमध्ये. आज जालना जिल्ह्यामध्ये जी त्यांनी शिवसेना घडवली, बाळासाहेब ठाकरेच्या खाली ते लाडके कार्यकर्ते होते, त्याच्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्यासारखे कोणीच शिवसेनेची शाखा ओपन तळ्यात असन, मळ्यात असन, तांड्यावर असन, वस्तीत असन, गावात असन, भरपूर शाखा निर्मिती त्यांनी केलेली. किती कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत? त्यांच्या कमीत कमी 1,500च्या पुढे आज लोक प्रमुख बलिलेले आहेत त्यांनी. सगळे कधी बलिले असते, भरपूर जागा नसती पूर्वी त्यांना. बरं, वाटतं आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत यामध्ये या ठिकाणी शिवाजीराव चौते साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मोठं यश मिळेल. जे राजेश टोपेंनी घनसावंगी अंबड तालुका जसं सांभाळला होता तसंच पुन्हा राष्ट्रवादी चित्र त्या ठिकाणी चौते साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर मिळेल. घनसावंगी आणि अंबड भरपूर यशस्वी मिळेल. लोक नगरसेवक होतील, सगळे चांगले यशस्वी पायरीवर चालले जातील. अजित दादाला भरपूर ताकद त्यांच्या नेतृत्वाखाली मिळेल अशी काही 100% काही. काय वाटतं आगामी काळामध्ये राजेश टोपे विरुद्ध या ठिकाणी शिवाजीराव चौते असं समीकरण बघायला मिळेल की सोबत असते? हे काय सांगता येणार नाही सर. साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, बाकी काही नाही. नक्कीच, धन्यवाद. या ठिकाणी मंडळी आपण जर बघितलं असेल तर कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो आपण थेट जाणून घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या प्रतिक्रिया नेमकी काय आहेत थेट जाणून घेतलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा NRT न्यूज मराठी. किरण साखळेसह मी परमेश्वर निकम, छत्रपती संभाजीनगर.